राजकारणात कधी कधी खेळी दिसत नाही, पण परिणाम मात्र जोरदार दिसतो. आणि सध्या महाराष्ट्रात जे चाललंय ना, ते साधं राजकारण नाहीये. एक मोठं ऑपरेशन 2.0 सुरू असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आता फक्त सत्तेत टिकून राहण्यापुरते मर्यादित नाहीयेत, तर पुढचं राजकारण कसं आपल्या बाजूनं वळवायचं याचं प्लॅनिंग त्यांनी आत्तापासून सुरू केलंय. आणि त्याची पहिली झलक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांवर टाकलेली नजर. हो, चर्चा सरळ आहे. उद्धव सेनेतील खासदारांना पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. आणि ही काही साधी चर्चा नाहीये, कारण शिंदे नुकतेच दिल्लीला गेलेले होते. तिथे त्यांनी फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीच भेट घेतली नाही, तर काही खासदारांच्या गाठीभेटीही घेतल्या असं बोललं जात आहे. आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना तातडीनं बोलावलं. म्हणजे काहीतरी हलतंय, काहीतरी शिजतंय हे स्पष्टपणे दिसतंय. आता इथेच सगळा गेम सुरू होतोय, कारण एकीकडे विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याची रणनीती, दुसरीकडे त्यांच्याच खासदारांना फोडण्याची खेळी. म्हणजे थोडक्यात समोरून लढाई आणि मागूनही घाव, अशी दुहेरी आघाडी शिंदे यांनी उघडली आहे का, असा सवाल आता थेट विचारला जातोय. राजकारणात विरोधकांना हरवायचं असेल तर फक्त निवडणूकच नाही, तर त्यांच्या घरातच फूट पाडावी लागते. आणि नेमकं तेच इथे होतंय का, असा प्रश्न आता विचारला जातोय. आता यामागचं गणित अजून मोठं आहे, कारण ही खेळी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर थेट दिल्लीपर्यंत पोहोचतीये. एनडीए मध्ये भाजपनंतर सर्वाधिक खासदार हे तेलुगू देसम पक्षाचे आहेत. आणि जर शिंदेंकडे उद्धव सेनेतील काही खासदार आले तर एनडीए मध्ये त्यांचं वजन प्रचंड वाढेल. आणि ते झालं तर पुढचा टप्पा काय असेल, तर केंद्रात अतिरिक्त मंत्रिपद मागण्याचा. म्हणजे ही फक्त पक्ष वाढवण्याची नाही, तर थेट सत्ता आणि पदांवर पकड मजबूत करण्याची स्ट्रॅटेजी आहे. आणि इथेच 2029चा गेम सुरू होतो, कारण शिंदे आत्ताच प्लॅनिंग करतायत. आज जर जास्त खासदार सोबत असतील तर उद्या भाजपकडनं जास्त जागा मागता येतील. 2019ला जे झालं त्यातून शिकून 2029 साठी स्वतःची ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. राजकारणात जागा कोणी देत नाही, त्या हिसकावून घ्याव्या लागतात. आणि शिंदे आता नेमकं तेच करतायत का? पण या सगळ्या खेळाला एक मोठं आणखी एक कारण आहे, आणि ते म्हणजे कमकुवत झालेले विरोधक. उद्धव ठाकरे जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते आक्रमक होते, सक्रिय होते, पण आता तितकीची धार त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं दिसत नाही. दुसरं, शरद पवार अनुभव अफाट आहे, पण वयोमान आणि प्रकृतीमुळे त्यांची सक्रियता कमी झाल्याची ही चर्चा आहे. आणि त्यामुळेच शिंदे गटाला आता अशा मोठी खेळी करण्याची हिंमत मिळते, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. ऑपरेशन टायगर असोत, ऑपरेशन तुतारी असोत, किंवा आता ऑपरेशन टायगर 2.0 असोत, हे सगळं त्याच पार्श्वभूमीवर घडतंय. आता थोडं आणखी खोलात जाऊयात. ही फक्त एक बाजू नाहीये, तर पूर्ण राजकीय चेसबोर्ड आहे, म्हणजे बुद्धिबळाचा पट. कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत अडवायचं, दुसरीकडे त्यांच्या खासदारांमध्ये मतभेद निर्माण करायचे, आणि तिसरीकडे शरद पवार गटालाही टार्गेट करायचं. म्हणजे थोडक्यात संपूर्ण विरोधकांना एकाच वेळी डिस्टर्ब करण्याची रणनीती. आणि यामध्ये काही संकेत आधीच दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव सेनेमध्येच मतभेद झाल्याची चर्चा होती, समोर दिसून येत होते मतभेद. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. अशा छोट्या छोट्या फटी जर मोठ्या केल्या तर पक्ष आतनं कमजोर होतो आणि बाहेरून हल्ला करणं सोपं जातं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे सगळं शिंदे स्वतः करतायत का, की हा एक आणखी मोठा कोऑर्डिनेटेड प्लॅन आहे? कारण वेळ बघा, दिल्लीवारी होते त्याच वेळेला ऑपरेशन तुतारीच्या चर्चा आधी सुरू होतात, आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांवर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे सगळं काही प्लॅननुसार चाललंय का? आणि हे जर खरं असेल तर पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप निर्णायक असणार आहेत. कारण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली किंवा पवार गटातनं खासदार बाहेर पडले तर सत्तेचं एक संपूर्ण समीकरण बदलू शकतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, राजकारणात प्रत्येक खेळीला उत्तर असतंच. उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत, दोघेही अनुभवी खेळाडू आहेत, आणि ते शांत बसतील असं अजिबात वाटत नाहीये. म्हणूनच शेवटी एकच प्रश्न येतो, ऑपरेशन 2.0 खरंच सुरू आहे का, की ही फक्त एक राजकीय हवा आहे? पण एक गोष्ट नक्की आहे, शिंदे आता फक्त सरकारचा भाग राहिलेले नाहीयेत, तर ते स्वतःचं पॉवर सेंटर तयार करण्याच्या दिशेनं चाललेले आहेत. आणि जर ही चाल यशस्वी झाली तर 2029चं राजकारण
आजच ठरायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. एकनाथ शिंदे आणि भाजप काहीतरी राज्यात मोठा प्लॅन आखतायत का, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, टाइम महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.